हॅलो, वेलकम टू नीताज झोन. आज आपल्याला मेथांबा बघायचा आहे. त्याच्यासाठी ह्या छान कैऱ्या माझ्या मैत्रिणीनं दिलेल्या आहेत. दरवर्षी ती मला कैऱ्या देते. आता ह्या कैऱ्यांची सालं काढून घेतलेली आहेत आणि अशा ह्या छान इक्वल फोडी करून घ्यायच्या आहेत. थोड्या जाडसर ठेवायच्या आहेत. एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये साधारण अंदाजानं तेल घ्यायचं आहे, एक पाव वाटी. त्याच्यानंतर मेथ्या लागणार आहेत आणि बडीशोप थोडी. ओके, मेथांबा आहे तर मेथ्या लागणारच. हा गूळ घेतलेला आहे चिरून. आता या तेलामध्ये डायरेक्ट मेथ्या घालायच्या आहेत. मेथ्या लालसर रंगावरती परतायच्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये बडीशोप, अख्खी बडीशोप टाकायची. थोडा हिंग टाकायचा आहे आणि ह्यामध्ये आपण ज्या चिरून घेतलेल्या आंब्याच्या फोडी आहेत ना, त्या सर्व फोडी याच्यामध्ये टाकायचे. ह्या आंब्याच्या फोडी परतून घेऊयात. त्या थोड्या मऊ झाल्या पाहिजेत. लगेच गूळ टाकायचा नाही. त्याच्यावरती एक झाकण झाकूयात आणि थोडं त्याला वाफवायचं आहे. थोड्याशा फोडी वाफवल्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. त्यानंतर तिखट टाकायचं आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे. आता त्या काचेच्या टोपणाच्या ऐवजी मी स्टीलची ही जी प्लेट आहे ती ठेवली आणि त्याच्यावरती थोडं पाणी घातलेलं आहे की जेणेकरून मॉइश्चरमध्ये छान फोडी शिजतील. यामध्ये गूळ टाकायचा आहे. आता जवळजवळ 3 कैऱ्यांसाठी मी 3 वाट्या गूळ चिरून घातलेला आहे. असं छान रस त्याला लगेचच सुटतो. खूपच घरच्या इन्ग्रेडियंट्स वापरूनच आपण तयार केलेला आहे मेथांबा. आता पुन्हा टोपण ठेवून एक 4 मिनटं त्याला वाफ देऊयात. हा मेथांबा बिलकुल रेडी आहे. गार झाल्यानंतर बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. छान आरामशीर 4-5 महिने टिकतो आणि तोंडी लावणीला खूपच सुंदर लागतो. तुम्ही नक्की करून पहा. फॉलो नीताज झोन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पूर्ण गार झाल्यावर मग आपण काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवूयात.